हरि ओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 151. पातयाची मिठी पडलिया की जे दिठी, आपुलेची पोटी रिंगोनी असे. अर्थात डोळ्यांच्या पापण्या मिटल्या की बाहेरील सृष्टीत संचार करत असलेली आपली दृष्टी सर्व काही आत सामावून घेते. माऊली या ओवीत आत्मपरब्रह्माची एक निराळी ओळख करून देत आहेत. आत्मपरब्रह्म जरी त्याच्या निर्माणाच्या केंद्रस्थानी राहत असले तरी तेथे त्याचे एक खास वैशिष्ट्य आहे, ते माऊली येथे आपल्याला सांगत आहेत. यासाठी माऊलींनी आपल्याला एक उदाहरण दिले आहे. आपण बाह्यभागी पाहत असतो आणि काही वेळाने आपण डोळे मिटून घेतो. आपण जरी डोळे मिटले तरी आपली दृष्टी तशीच कार्यरत राहते. तिचे कार्य थांबत नाही. ती पुन्हा डोळे उघडेपर्यंत सुषुप्तावस्थेत जात नाही. आता आपल्या दृष्टीने बाह्यभागी जे अनुभवले, जे पाहिले ते अंतःचक्षूंवर उमटते. यासाठी आपल्याला बुद्धी आणि स्मृती यांची साथ मिळते. मिटल्या डोळ्यांना बुद्धीची आणि स्मृतीची उत्तम साथ मिळते. अनेक जण काही आठवायचे असले की डोळे मिटून घेतात आणि मग आठवून सांगतात. त्यांनी जे पाहिलेले असते ते डोळे मिटले की त्यांच्या अंतःचक्षूंसमोर जसेच्या तसे प्रगट होते. गवई गाता गाता डोळे मिटून घेतात आणि समेवर येताना डोळे उघडतात. त्यांना अपेक्षित असलेले स्वर मिटल्या डोळ्यांसमोर उपस्थित होतात आणि मग ते त्यांच्या स्वरयंत्रामधून बाहेर उमटतात. आपण झोपताना डोळे मिटतो आणि आपल्याला झोप लागते, कारण त्यावेळी बुद्धी स्मृती थकलेली असतात. ती आपल्याला साथ देणे थांबवतात आणि म्हणून आपण झोपू शकतो. तथापि जर काही कारणाने बुद्धी स्मृती काम करत असतील, विचार सुरू असतील, आठवणी येत असतील तर आपण झोपू शकत नाही. तळमळ तळमळ होते. मग आपण काही वाचन करतो, बुद्धी स्मृती थकवतो आणि झोपतो. या उदाहरणावरून माऊलींना आपल्याला आत्मपरब्रह्माची एक निराळी ओळख करून द्यायची आहे. माऊली सांगतात की जरी निर्माण केल्यावर आत्मपरब्रह्म त्या निर्माणाच्या अंतःकरणात वास्तव्य करत असले तरीही त्या आत्मपरब्रह्माला आपण बाह्यभागी काय काय निर्माण केले आहे याचे परिपूर्ण ज्ञान असते. त्याची व्यवस्थित जाणीव असते, कारण सर्व काही त्याच्याच प्रेरणेने, ऊर्जेने निर्माण होत असते. यामुळे आत्मपरब्रह्म अंतस राहून बाह्यभागी नियंत्रण करू शकते. आतून बाह्यभागी सृष्टीची व्यवस्था सुरू ठेवू शकते. याचबरोबर तेथे ते अद्वैत साक्षी अकर्ता असते. त्याची अंतःकरणात सर्व काही करून काहीही न केल्यासारखी आणि त्याचबरोबर काहीही न करता सर्व काही केल्यासारखी वर्तणूक असते. जे चांगले सुजाण मातापिता असतात ते बाळाला खेळ आणून देतात. त्याला तो खेळ खेळायला शिकवतात आणि मग ते त्याला खेळायचे पूर्ण स्वातंत्र्य देतात. त्यात ते सहभागी होत नाहीत. त्याला काही सूचना देत नाहीत. त्याच्या खेळावर व्यक्त होत नाहीत. फक्त साक्षी राहून त्या बाळाची लीला अनुभवितात. यात आनंद आहे. याचप्रमाणे जीवाला अत्यावश्यक परमऊर्जा पुरवायची, त्याला जीवित राहण्यासाठी वस्तुजगत उपलब्ध करून द्यायचे, तथापि त्याचबरोबर त्याची साक्षी राहून लीला अनुभवायची, असा हा आत्मपरब्रह्माचा खेळ अव्याहत सुरू आहे. यात कोठेही बाह्यभागी राहून त्यात सामील व्हायचे नाही. अंतःकरणामधून साक्षीत्वाने फक्त मौज अनुभवायची. यात कैवल्यानंद आहे.
ओवी क्रमांक 152. का नुदेलिया सुधा करू, आपण अपे भरे सागरू, ना कुर्मी गिळी विस्तारू आपे आप. अर्थात जसे कासव आपले 6 अवयव आवरून घेते, तसे जरी चंद्राने स्वतःला आवरून घेऊन तो उगवला नाही, तरी सागर आपला आपण जसा भरलेला असतो तसाच असतो. ओवी क्रमांक 153. अवसेचिये दिवशी 17वे अंशी, स्वये जैसे शशी रिगणे होय. अर्थात तथापि अमावस्येला 17व्या कलेला चंद्र स्वतःच्या स्वरूपात प्रवेश करतो. चंद्रामुळे सागरात भरती ओहोटी होते. चंद्र एक कलेने 8 दिवस वाढत जातो आणि त्याप्रमाणे त्याच्या प्रभावाने सागरातील पाण्याचा जोर वृद्धिंगत होत जाऊन भरती येते. त्यावेळी सागराचे पाणी वर जोरात उफाळून येते, लाटा जोरात उठून येतात. त्यानंतर 8 दिवस चंद्र एक कलेने कमी होतो आणि त्याच्या प्रभावाने सागरात ओहोटी सुरू होते. सागराचे पाणी हळूहळू जोर कमी होऊन उफाळत असते. येथे लक्षात घ्यावे की चंद्रकला वाढताना किंवा कमी होताना सागरातील पाण्याचा जोर जास्त कमी होतो, त्यातील पाणी जास्त कमी होत नाही. तथापि 17व्या कलेला अमावास्येला चंद्र लुप्त होतो, त्याचे चांदणे पडत नाही, सागर शांत असतो, तो उफाळत नाही. माऊली म्हणतात की कासव आपले 4 पाय, शेपटी आणि मान आपल्या स्वतःमध्ये आखडून आत ओढून आवरून सामावून घेते. त्याप्रमाणे चंद्र 17व्या कलेच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी स्वतःच सामावून घेतो. कारण माऊली म्हणतात की त्या दिवशी चंद्र स्वतःच्याच रूपात प्रवेश करतो. तो स्वतःला आवरून घेतो आणि स्वतः प्रशांत मौन होतो. तो स्वस्वरूपी स्वानंद समाधीत स्थिर होतो. माऊली पुढे सांगतात की अशावेळी 17व्या कलेच्या दिवशी सागराचे पाणी जसे जितके असते तितकेच असते. आता ते उफाळत नाही इतकेच, परंतु त्याच्या पाण्याच्या साठ्यात काहीही फरक होत नाही. या 17व्या दिवशी समुद्रात उसळत्या किंवा कमी जोशात लाटा तयार न होता चंद्राप्रमाणे तोही स्वतः शांत मौन स्वस्वरूपी स्थिर होतो. माऊलींना या चंद्र कासव यांच्या या 2 ओव्यातील उदाहरणावरून आत्मपरब्रह्माबद्दल जे सांगायचे आहे ते पुढील ओवीत ते सांगत आहेत. हरिओम.